आघाडी करून लढताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवत नाही पृथ्वीराज चव्हाणांचं मत, तर चेहरा लागतोच संजय राऊतांचं उत्तर। लोकसभा निकालाचा दाखला देत अजित पवारांचा कांद्यावरून माफीनामा, तर आता माफी मागून काय फायदा, जयंत पाटलांचा टोला। बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा, ठाकरे गटानं अडवला, सुपारीबाज म्हणत रस्त्यावर फेकल्या सुपाऱ्या। काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलायला लागला। नागपंचमीच्या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेकडून फोटो पोस्ट करत ठाकरे गटावर बोचरी टीका। संभाजीनगरमध्ये भर पावसात बच्चू कडूंचा प्रहार, आक्रोश मोर्चा, शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं सहभागी, महायुतीला अल्टिमेटम। राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी, धनखड यांच्या टोनवर जया बच्चन यांचा आक्षेप, तर विरोधकांकडून सभापतींविरोधात महाभियोग आणण्याची तयारी। हिजाब बंदी 18 नोव्हेंबरपर्यंत लागू करू नका, मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजला सुप्रीम कोर्टाचे आदेश, टिळ्यावरही बंदी घालणार का, कोर्टाचा सवाल। महाराष्ट्रात वक्फच्या जमिनीचा घोटाळा, वक्फच्या जमिनी काँग्रेस नेत्यांनी लाटल्या हे सगळ्यांना माहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाणे ते नाशिक हायवेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, खड्डेमुक्त प्रवासासाठी कंत्राटदारांना घेतलं फैलावर, कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी, रंगकर्मींकडून हळहळ, नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून 10 कोटींचा निधी जाहीर। कोकणातील कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मिळाली नवी झळाळी, रेल्वे स्थानकाला मिळाला विमानतळाचा लूक। सतरा महिन्यांनंतर मनीष सिसोदिया जेलच्या बाहेर, दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदियांना जामीन मंजूर। आणि विनेश फोगाटच्या याचिकेवर क्रीडा लवाद, न्यायालयात सुनावणी सुरू, ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान, रौप्य मिळणार का याची उत्सुकता।